आपण तहसील कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसलो, काय विषय आहे? एक 9 अटीचा विषय आहे. भटक्याई मुक्त जाती जमातीच्या जात प्रमाणपत्राशी भटक्याई मुक्तांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात यावी. 1952चा गुन्हेगारी अधिनियम रद्द करण्याबाबत व केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवण्याबाबत आधार कार्डासाठी जे काय पर्यायी कागदाची मुभा देऊन त्याला आधार कार्ड देण्यात यावे. तात्पुरते रेशन कार्ड न देता कायम स्वरूपाचे रेशन कार्ड त्यांना देण्यात यावी. सरकारी खाजगी जिमनीवर वास्तव करत असल्यास त्यांना ती जागा त्यांच्या नावावर करून त्यांना घरकुलसारख्या योजना देण्यात यावा. भटक्याई मुक्त समाजाचे स्वातंत्र्य योजना व बजेट आखण्यात यावे. स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने निश्चित काम करून कामाची नियमित पाहणी केली जावी. अत्याचार प्रतिबंधक व संरक्षण समितीची स्थापना करून मासिक बैठक घेण्यात यावी. अन्न, शिक्षण, निवारा या मूलभूत गरजापासून भटक्याई मुक्तांच्या 42 जमाती जयंतीतली लोक आज बी वंचित आहेत. तर त्या गोष्टी त्यांना मिळण्यात याव्यात. त्याच्यासाठी आम्ही 14/8/2025 रोजी महसूल विभागाच्या तहसीलदाराच्या कार्यालयाच्या आवारात बसलेलो आहे. उद्या 15 ऑगस्ट आहे, स्वातंत्र्य दिन आहे. आम्ही त्या स्वातंत्र्य दिवसाचा आदर करतो. जर प्रशासन विभागातला कोणा कर्मचारी आला आणि वरिष्ठापर्यंत जर आमच्या मागणी पाठवतो असं समाधानकारक जर बोलला आणि कामाप्रमाणे जर बोलल्याप्रमाणे काम जर केलं तर आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि धरणा उठवतो. नाहीतर मी का आश्वासन देऊन निघून जाऊन परत जसे मी अर्ज 7-8 दिले ते तसंच अर्ज आम्हाला आणि 80-90 यायला लावले तर मग काहीच उपयोग होणार नाही. 80 वर्ष आम्ही वंचित राहिलोय. तिथून मोरबी आणि कितीतर पिढ्या वंचित राहू.